संघर्ष योद्धा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती झपाट्याने सुधारत आहे। दसरा मेळावा आहे नारायणगडावर। मराठ्यांचा पहिला दसरा मेळावा नारायणगड या ठिकाणी 12 ऑक्टोबरला सर्वांनी जमायचं आहे। पण नारायणगडावर मनोज जरांगे पाटील हे येणार आहेत नाही, पण शक्यता आहे 15 ऑक्टोबरच्या नंतर आचारसंहिता लागेल। आपल्याकडे वेळ कमी राहिलेला आहे। कुठलीही मनोज जरांगे पाटलांना भूमिका घेतली, पाडायची घेतली, लढायची घेतली किंवा तटस्थ राहायची भूमिका घेतली। सर्व समाज बांधवांना जय जिजाऊ जय शिवराय। मी सचिन हावळे पाटील। संघर्ष योद्धा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती झपाट्याने सुधारत आहे। मनोज दादा आता त्यांचं जो आजारपण होतं त्यातून लवकरच बाहेर निघणार आहे आणि सर्वांना आनंदाची बातमी 12 ऑक्टोबर रोजी दसरा मेळावा आहे नारायणगडावर। मराठ्यांचा पहिला दसरा मेळावा कोट्यावधीच्या संख्येने नारायणगडावर। जसं आपल्याला जून महिन्यामध्ये नारायणगडावर प्रचंड मोठी सभा घ्यायची होती, त्याच पद्धतीचा दसरा मेळावा आपल्याला घ्यायचा आहे। दसरा मेळावा का? या दिवशी विचाराचं सोनं वाटलं जातं आणि मराठ्यांचं आजपर्यंत मराठे हे मुंबईला जात होते दसरा मेळाव्याला, इतर राजकीय लोकांच्या स्टेजवर जात होते, तिथं सभा ऐकण्यासाठी जात होते, पण विचारांचं सोनं लुटण्यासाठी। जसं प्रभू श्रीरामाने रावणाचं दहन केलं होतं, तसं या जुलमी पुढाऱ्यांना आपल्याला धडा शिकवायचा। त्यामुळं आपली मराठ्यांची एकी दाखवण्यासाठी लाखोंच्या संख्येने आपल्याला नारायणगड या ठिकाणी 12 ऑक्टोबरला सर्वांनी जमायचं आहे। मराठ्यांची अस्तित्वाची लढाई आहे आणि या दिवशी आपल्याला बघू शकताय मुस्लिम लोकांनी 2 लाख रुपये एका मुस्लिम समाजाने आपल्या नारायणगडच्या सभेसाठी दिले। आपल्यासोबत दलित समाज, मुस्लिम समाज, धनगर समाज, ओबीसी समाज, आदिवासी समाज, 18 पगड जातीचा समाजही दसरा मेळाव्याला त्या ठिकाणी येणार आहे। कुठलाही राजकीय नाही, अराजकीय दसरा मेळावा आपला राहणार आहे। त्या दिवशी कुठलीही राजकीय घोषणाबाजी होणार नाही। मनोज जरांगे पाटील हेही त्या दिवशी येणार आहेत। तोपर्यंत त्यांना डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिलेला आहे, पण नारायणगडावर मनोज जरांगे पाटील हे येणार आहेत आणि आपल्याला विचाराचं सोनं हे वाटणार आहेत, सांगणार आहेत। त्यामुळे आपल्या लेकरा बाळांसह, माता भगिनींसह, वयोवृद्धांसह आणि 18 पगड जातीच्या समाज बांधवांसह आणि मित्र परिवारासह आपल्याला यायचंय। जर या वेळेला मराठा हरला तर आंदोलन हरलं, आपली ताकद कमी पडता कामा नये। कारण 8 ऑक्टोबरला जम्मू काश्मीर आणि हरियाणाच्या निवडणूक आहे, त्यामुळे निवडणूक आयोगाचा त्या दिवशीपर्यंत निवडणूक आयोग व्यस्त आहे आणि 12 ऑक्टोबरला दसरा आहे, त्यामुळं कुठल्याही प्रकारची आचारसंहिता लागू शकत नाही। पण शक्यता आहे 15 ऑक्टोबरच्या नंतर आचारसंहिता लागेल। आपल्याकडे वेळ कमी राहिलेला आहे। कुठलीही मनोज जरांगे पाटलांना भूमिका घेतली, पाडायची घेतली, लढायची घेतली किंवा तटस्थ राहायची भूमिका घेतली तर त्यावेळेला आपल्याला तयार राहायचं। त्यामुळे आता 12 ऑक्टोबरला लाखोंच्या संख्येने आपल्याला नारायणगड या ठिकाणी यायचंय। आजपर्यंत तुम्ही आले, आजपर्यंत आपण मातीसाठी लढलो, आता जातीसाठी एक व्हायचंय। कुठल्याही राजकीय पक्षात तुम्ही असले तरी आपल्याला देणं घेणं नाही, फक्त जातीसाठी सगळ्यांनी पक्ष बाजूला सोडून नारायणगड या ठिकाणी यायचंय आणि मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी छातीचा कोट करून खंबीरपणे उभं राहायचंय। हीच विनंती करतो। मी येतोय माझ्या लेकरा बाळांसह, तुम्ही या तुमच्या लेकरा बाळांसह। जय शिवराय।